नागपूर मुख्यालय असलेल्या निर्मल उज्ज्वल सहकारी बँकेच्या चंद्रपुरातील त्रस्त ग्राहकांनी चंद्रपुरात आज मोर्चा काढला। गेले 6 महिने ठेवीदारांची कुठलीही रक्कम दिली जात नसल्याने ग्राहक त्रस्त आहेत। चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात मोर्चा नेत हजारो बँक ग्राहकांनी तक्रारी केल्या। सर्व संचालक आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे। नागपूर उपविभागातील अनेक शहरांमध्ये निर्मल उज्ज्वल सहकारी बँकेच्या शाखा आहेत। या शाखांमधून हजारो कोटी रुपये घोटाळा झाल्याची माहिती पुढे आली आहे। रिझर्व्ह बँकेने मुदत ठेव आणि रिन्युअलवर बंदी घातली आहे, मात्र मुदत पूर्ण झालेल्या ठेवी आणि व्याज देण्यास कुठलीही आडकाठी नाही। या घोटाळ्याने त्रस्त आणि निराश झालेल्या हजारो मध्यमवर्गातील बँक ग्राहकांनी अखेर मोर्चा काढून न्याय मागितला आहे। निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी चंद्रपूर, तसं ही मुख्य शाखा यांची नागपूरला आहे। चंद्रपूर ब्रांचमध्ये गेल्या 3 ते 4 महिन्यापासून एकाही ग्राहकाला पैसा मिळत नाही। यांचे सगळ्यांचे पैसे बँकेमध्ये अडकलेले आहेत। वारंवार फक्त तारीख देतात आहे आणि एकच सांगतात आहे की आमच्यावरती बंदी आली, परंतु यांच्यावरती 27 एप्रिलला फक्त फिक्स डिपॉझिट घ्यायचं नाही आणि रिन्युअल करायचं नाही, फक्त एवढीच बंदी आलेली होती। परंतु कोणत्याही ग्राहकाला पैसे विड्रॉल किंवा कोणतीही दैनंदिन रक्कम देण्यास कोणतीही बंदी आली नाही। वारंवार यांनी फक्त तारीख दिलेली आहे। टोटल महाराष्ट्रामध्ये यांच्या 65 ब्रांचेस आहे, त्यापैकी चंद्रपूर ब्रांचेसमध्ये 125 ते 150 करोड रुपये ग्राहकांचे इथे अडकलेले आहे। टोटल सगळ्या 65 ब्रांचेस मिळून 1400 करोड रुपये अडकलेले आहे, ज्यामध्ये वरिष्ठ नागरिकांचे पैसे सर्वात जास्त आहे। ज्यांनी आपल्या रिटायरमेंटचा पैसा टाकून MIS म्हणजे मंथली इंटरेस्टवरती आपलं त्यांना उदरनिर्वाह करायचा आहे, असे खूपसे कस्टमर आहे। एकाही कस्टमरला एकही रुपया देत नाही। आम्ही वारंवार हेड ऑफिसला गेलो, हेड ऑफिस सोबत मीटिंग सुद्धा केल्या, परंतु यांचं म्हणणं एकच आहे की आम्ही पुढे देऊ, पण आतापर्यंत यांनी एकही रुपया कुणाला दिलेला नाहीये। आणि त्याच संदर्भात आम्ही सिटी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आलो की यांच्यावरती NPID कायद्यानुसार कारवाई करून यांची आणि सर्व संचालक मंडळ आणि त्यांचे वारसान यांची सर्व प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी व सर्व ग्राहकांना पैसे वापस देण्यात यावे। आपल्या शाखेमध्ये आज 3-4 हजार ग्राहक आहे आणि चंद्रपूर शाखेमध्ये जवळपास 125 ते 150 कोटी रुपये आहे आणि संपूर्ण शाखा मिळून 1400 कोटी आहे। मागच्या 4-5 महिन्यापासून शाखेने आणि संस्थेने पैसे देणं बंद केलेलं आहे, हळूहळू आता पूर्णपणे बंद केलेलं आहे। वारंवार चक्रा मारून सुद्धा ग्राहकांचे पैसे मिळत नाही आहे आणि आम्हाला असं वाटत आहे की ते आता फसवणूक करत आहे सर्व ग्राहकांची। त्यासाठी आम्ही आज सर्वजण मिळून इथे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला आलो आहे। आमची अशी मागणी आहे की यांच्यावरती गुन्हा दाखल करून याची चौकशी करून सर्व ग्राहकांचे, संपूर्ण शाखेतल्या ग्राहकांना न्याय द्यावा व त्यांचे पैसे परत करावे, अशी आमची आग्रहाची विनंती आणि मागणी है। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार, तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।